Hello everyone, welcome back to Impulse Batch. This is mock test number 2. Mock test 2 मध्ये जे बोनस क्वेश्चन होते ते आपण ऑलरेडी सांगितले आणि रिझन असं होतं की टेस्ट देताना तुम्हाला काही कन्फ्युजन व्हायला नको. एखादा क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस वाटला तर टेन्शन यायला नको. फ्रीली तुम्ही तो पेपर सॉल्व्ह करत राहा. सो आपण एक दिवस आधीच म्हणजे काल रात्रीच आपण तुम्हाला ते 3 क्वेश्चन आणि मॅथ्सचे काही क्वेश्चन आहे ते दाखवून दिलेले. मी इथे परत दाखवते. डोंट वरी, केमिस्ट्रीचे हे बोनस क्वेश्चन राहणार आहेत. सो चिंता करू नका या क्वेश्चन्स बद्दल. पण एकदा बघूया की यांना आपण बोनस क्वेश्चन मध्ये का टाकलं. क्वेश्चन नंबर 1, द रेशियो ऑफ masses of x is to y is 8 is to 9. At what temperature x will have same average velocity? आपण हा क्वेश्चन फिजिक्स मध्ये सॉल्व्ह करेन, नॉट इन केमिस्ट्री. सो दिस इज शफल्ड क्वेश्चन. लेट अस टेक इट ॲज बोनस. प्लास्टर ऑफ पॅरिस इज. टेक्स्टबुकमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस दिलं का? नाही. दे राईट जिप्सम इज. सो जिप्सम इज calcium sulfate dot 2 hydrate, that is 2 water molecules of crystallization. But plaster of Paris is calcium sulfate twice dot monohydrate. So this is the difference between gypsum and plaster of Paris, जो की तुम्हाला माहिती नव्हता पण आज माहिती झाला. सो असा क्वेश्चन आला तर तुम्हाला ऑप्शन नंबर ए टिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3, इनकरेक्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ बेन्झीन डायझोनियम आयन. बेन्झीन डायझोनियम आयन मध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बनतात आणि ते 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स पैकी एक चुकीचं असायला पाहिजे होतं. इथे 2 चुकीचे आहेत बिकॉज ऑप्शन नंबर बी बिकम्स द टायपो मिस्टेक. आता बघा, जर हा क्वेश्चन आला असता तर तुम्ही सॉल्व्ह कसा केला असता. नायट्रोजन आहे या सगळ्यामध्ये. नायट्रोजन मॅक्सिमम 3 बॉन्ड बनवतो आणि त्याच्याकडे एक लोन पेअर असते. पण जेव्हा ही लोन पेअर सुद्धा बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्ट घेते तेव्हा लोन पेअर एक बॉन्ड बनवते. लोन पेअर गेल्यामुळे त्या नायट्रोजन वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. सो हे 2 नायट्रोजनचे स्ट्रक्चर्स फार कॉमनली आपल्याला बघायला भेटतात. जर नायट्रोजनने 3 बॉन्ड बनवले असतील तर त्याच्यावरती असते एक लोन पेअर आणि 4 बॉन्ड बनवले असतील तर असतो एक पॉझिटिव्ह चार्ज. सो ऑप्शन ए वॉज द करेक्ट स्ट्रक्चर. सिमिलरली ऑप्शन सी बघा, नायट्रोजनने 4 बॉन्ड बनवले सो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. नायट्रोजनने 2च बॉन्ड बनवले तर त्याच्यावरती किती लोन पेअर असणार? 2 लोन पेअर. म्हणजे हा बॉन्ड न बनवता याचे इलेक्ट्रॉन नायट्रोजन वरतीच राहिले. सो हे सुद्धा एक करेक्ट स्ट्रक्चर आहे. पण जर तुम्ही डी वाला स्ट्रक्चर बघितलं, नायट्रोजनने 4 बॉन्ड बनवून सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज मिसिंग आहे आणि 3 बॉन्ड बनवून 2 लोन पेअर आणि एक पॉझिटिव्ह चार्ज. हे कसं काय बरं पॉसिबल असेल? सो डी वॉज इनकरेक्ट आणि आपल्याला डीला टिक करायचं होतं. पण बी मध्ये टायपिंग इश्यू काय झाला? टायपिंग इश्यू होता हा वाला. इथे बघा, एकतर हा पण ठीक आहे, नायट्रोजनने 2 बॉन्ड बनवले, 2 लोन पेअर आणि एक निगेटिव्ह चार्ज. एक्स्ट्रा लोन पेअर आहे विच इज शोन बाय निगेटिव्ह चार्ज. 4 बॉन्ड बनवले म्हणून एक पॉझिटिव्ह चार्ज. पण इथे हा डबल बॉन्ड नसायला पाहिजे होता. मग त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आपण लिहू शकतो. इलेक्ट्रॉन्स नाही आहेत सो पॉझिटिव्ह चार्ज. सो ऑप्शन नंबर बी सुद्धा इनकरेक्ट झाला ड्यू टू टायपिंग इश्यू. पण आपण याला मग हॅशटॅग बोनसमध्ये टाकून दिलं. सो 3 क्वेश्चन्स की ज्याचे तुम्हाला बोनस मिळतील. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. फॉर विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस स्टँडर्ड हीट एन्थॅल्पी इज 0. स्टँडर्ड हीट एन्थॅल्पी इज 0 फॉर प्युअर सबस्टन्सेस. आणि खाली दिलेल्या 4 सबस्टन्सेसमध्ये प्युअर सबस्टन्स आहे कार्बन आणि कार्बनचा कोणता फॉर्म प्युअर मानतो आपण? ग्रॅफाइट. कार्बनलाच काय म्हणतो? ग्रॅफाइट. अँड एन्थॅल्पी ऑफ प्युअर सबस्टन्सेस, that is standard enthalpy of pure substances, is considered to be as 0. Question number 2. The number of nearest neighbors to each sphere. Nearest neighbor म्हणजे coordination number is equal to question mark. पक्के शेजारी विचारतात. In simple cubic unit cell, that is SCC. किती असतो SCC चा coordination number? 6. ऑप्शन नंबर ए. ज्यांना सॉलिड स्टेटचं इतकं पण बेसिक माहिती नाही त्यांच्यासाठी मी डायग्राम पण इथे डिस्प्ले केली आहे. कोणत्याही स्पियरला वरती खाली पुढे मागे राईट लेफ्ट अशा टोटल 6 स्पियर शेजारी असतात अँड शेजारी इज नथिंग बट कॉर्डिनेशन नंबर. सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी कॉर्डिनेशन नंबर 6 आहे.
क्वेश्चन नंबर 3, फिनान्थ्रीन हॅज डॅश पाय बॉन्ड्स. फिनान्थ्रीनचं स्ट्रक्चर हे आहे, याच्यामध्ये पाय बॉन्ड्स म्हणजेच डबल बॉन्ड्स किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. देर आर 7 पाय बॉन्ड्स. क्वेश्चन नंबर 4, what is the freezing point of 0.06 molar aqueous solution when Kf is 1.86 Kelvin kg per mole? आपल्याला माहिती आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कसं काढायचं. Kf इंटू मोलॅलिटी. Kf पण दिलाय, मोलॅलिटी पण दिली आहे. Kf इज 1.86 इंटू मोलॅलिटी इज 0.06. मी युनिट्स लिहित नाहीये कारण मला माहिती आहे चेंज इन टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये जेवढं असणार आहे, चेंज इन टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये जेवढं असणार आहे तितकंच केल्विनमध्ये असणार आहे. सो युनिट मी डिग्री सेल्सिअस लिहिलं नाही केल्विन लिहिलं काही फरक पडणार नाही, फक्त कॅल्क्युलेशन्स बरोबर आले पाहिजेत. 6 6 36, 8 5 48, 6 48, 1 कॅरी. येस, इट्स 0.1116. ऑप्शन्स बघून मला लक्षात आलं दिस इज नथिंग बट 0.116 पुढे फॉरवर्ड झाला 2 डिग्री सेल्सिअसमध्ये ऑप्शन्स आहेत, सो मी डिग्री सेल्सिअसमध्ये लिहिले. पण लगेच ऑप्शन नंबर डी ला टिक करू नका. क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारले व्हॉट इज फ्रीजिंग पॉइंट ऑफ ॲक्वियस सोल्युशन. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट म्हणजे त्यांनी TF विचारलंय, नॉट डेल्टा TF. अँड डेल्टा TF इज इक्वल टू, जेव्हा तुम्ही बीकरमध्ये प्युअर सॉल्वंट घेताय, फक्त पाणी आहे, तर त्या पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट असतो 0 डिग्री सेल्सिअस. प्युअर आहे त्यामुळे तुम्ही त्याला डेल्टा T0F लिहिताय. आणि त्यामध्ये जर तुम्ही कोणता सोल्यूट ॲड केला तर त्याचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो प्युअर नसतो, तो इम्प्युअर असतो, तो डिप्रेस होऊन जातो. त्यामुळे दोघांमधला डिफरन्स आपण कसा काढणार आहे? डेल्टा T0F मायनस TF. मोठं कोण होतं? 0 डिग्री सेल्सिअस. छोटा कोण आहे? TF. तो मला काढायचा आहे. डेल्टा TF किती काढला आपण? 0.112. सो TF ची व्हॅल्यू किती झाली? TF इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस मायनस 0.112 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस हे इथं लिहित नाही. आन्सर किती येणार आहे? TF इज इक्वल टू मायनस 0.112 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन नंबर सी. हे मी इतकं सॉल्व्ह केलंय, पण तुम्हाला इतकं सॉल्व्ह करायची गरज नाही. जेव्हा फ्रीजिंग पॉइंट विचारलाय आलेल्या आन्सरचं डायरेक्ट मायनस करून टाकायचं. दिस इज डिप्रेशन. आणि त्याचा जर तुम्हाला सोल्युशनचा विचारला असेल आणि सॉल्वंट जर वॉटर असेल तर डायरेक्टली निगेटिव्ह साईन लावून टाकून द्यायची. क्वेश्चन नंबर 5, द फर्स्ट, सेकंड, थर्ड डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ पॉलीप्रोटिक ॲसिड. पॉली म्हणजे मेनी, प्रोटिक म्हणजे H+. असं कोणतं ॲसिड तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये 3, फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हटलेत म्हणजे 3 H आयन असतात. 3H+ तो देऊ शकतो असा ॲसिड तुम्हाला कोणता माहिती आहे? क्विकली आठवलं पाहिजे. इट इज H3PO4. P डबल बॉन्ड O, इकडे येणारे OH, इकडे येणारे OH, इकडे येणारे OH. दिस इज H3PO4. H3PO4 मधून जेव्हा आपण पहिला हायड्रोजन काढतो, रिमूव्ह फर्स्ट हायड्रोजन, दॅट इज इट इज ॲसिड, सो इट विल डोनेट इट्स H+. तर तो कसा दिसेल? H+ डोनेट करून झाल्यानंतर H2PO4-. पहिला H काढण्यासाठी जी स्ट्रेंथ होती ॲसिडची इट इज रिटन ॲज Ka1. आता मला दुसरा काढायचा आहे, दुसरा H+. कोणातून काढणार मी आता? H2PO4- मधून. आता हा स्वतः ॲसिड सारखा पण काम करतोय आणि बेस सारखा पण काम करतोय, बिकॉज H3PO4 इज प्युअर ॲसिड अँड हेन्स इट बिकम्स इट्स कॉन्जुगेट बेस. जर हा कॉन्जुगेट बेस असेल तर हा H+ ला घेऊ पण शकतो आणि याचा H+ हा डोनेट पण करू शकतो. सो इट ॲक्ट्स ॲज ॲसिड ॲज वेल ॲज कॉन्जुगेट बेस. त्यामुळे आता यातून H+ काढणं जरासं ताकदीचं काम झालं. HPO4-2 होणार. H मी बाहेर काढू शकते, पण आता मला याच्यासाठी ताकद जास्त लागली. सो Ka2 इज ग्रेटर दॅन Ka1. आणि आता लास्ट HPO4-2
याच्यातून मला जेव्हा H प्लस काढायचं आहे तेव्हा मला अजून जास्त ताकद द्यावी लागेल, दॅट इज PO4, कारण H गेला, सो काय उरलं PO4 3 मायनस. हे बनवण्यासाठी माझा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो आहे Ka3, बट इथं जास्तच ताकद लागली आहे, म्हणजे सगळ्यात जास्त पाहिजे Ka3, मध्ये पाहिजे Ka2 आणि सगळ्यात कमी पाहिजे Ka1. ऑप्शन नंबर ए. Question number 6. The molecular formula of acetic acid dissolved in benzene. ॲसिटिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढणं काही अवघड नाहीये. ॲसिटिक म्हणजे 2 कार्बन, ॲसिड म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिड. 2 कार्बनचा कार्बोक्झिलिक ॲसिड इज नथिंग बट इथॅनॉइक ॲसिड. अँड इथॅनॉइक ॲसिड एकदा भेटला की आपण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायच्या ह्याच्यामध्ये प्रोसीड करतो. 2 कार्बन आहेत, 4 हायड्रोजन आहेत, 2 ऑक्सिजन आहेत, अँड दॅट्स इट. सो 2 into 12 plus 4 plus 2 into ऑक्सिजन किती असतात 16. सो 12 2 चा 24 plus 4 plus 32 and this will give me answer 60 gram per mole molecular weight. आणि आपण पटकन 60 ला टिक करतो आणि आन्सर रॉंग येतं. Molecular mass of acetic acid dissolved in benzene undergo dimer formation. Acetic acid always associate करतो दोन मॉलिक्युल्स जसं की CH3 C डबल बॉन्ड O OH आणि दुसरा एक ॲसिटिक ॲसिडचा मॉलिक्यूल CH3 C डबल बॉन्ड O OH. हा H या O सोबत बॉन्ड बनवतो, हा H या O सोबत किंवा इकडच्या O सोबत बॉन्ड बनवतोय. आता हा तर तसंही रेझोनेट करणार आहे, सो इथे बनवा ना इकडे बनवा, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, डायमर फॉर्मेशन झालं. डायमर म्हणजे 2 ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्यूल एकत्र आले. सो फक्त 60 ग्रॅम नाही, 60 प्लस 60 120 ग्रॅम पर मोल माझं आन्सर बनलं. ऑप्शन नंबर बी. लक्षात आलं, ॲसिटिक ॲसिड डायमर फॉर्मेशन करतं. So 60 plus 60, 120 gram per mole should be the answer. Question number 7. An endothermic reaction is allowed to take place rapidly in air. कोणतीही थर्मोडायनामिकची रिॲक्शन सिस्टीम मध्ये होत असते. आता A goes to B ही रिॲक्शन होतीये, बट इट इज एंडोथर्मिक. जर ती एंडोथर्मिक असेल तर बाहेरून हीट आतमध्ये घेईल, अँड हीट आतमध्ये घेतल्यामुळे टेम्परेचर काय झालं बाहेरचं, the temperature of the surrounding decreases. ऑप्शन नंबर बी. हीट आतमध्ये घेतल्यामुळे सराउंडिंगचं टेम्परेचर काय झालं विचारलं, सराउंडिंगचं डिक्रीजेस. क्वेश्चन नंबर 8. द करेक्ट फॉर्म्युला फॉर पोटॅशियम हेक्सानाइट्राइटो N कोबाल्टेट 3. जेव्हा N इज द लिंकिंग साइड, दॅट मीन्स इट इज क्लिअर की तुमचा NO2 असणार आहे, ONO नाही. सो बी आणि डी गलत को काटो. N is the bonding side. So NO2, NO2. कोबाल्टेट 3, ऑक्सिडेशन स्टेट 3 पाहिजे. आता या दोघांमध्ये ऑक्सिडेशन स्टेट 3 कोणाची आहे फक्त चेक करा. ऑप्शन नंबर सीच असणार आहे, बघून कळतंय. K3 आहे म्हणजे बाहेर +3 चार्ज आहे, तर कॉम्प्लेक्स वरती -3 चार्ज असणार आहे. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट 0 माना. NO2 वरती चार्ज असतो -1. सो 6 आहेत. 6 into -1 is equal to -3. x minus 6 is equal to -3. x is equal to -3 plus 6, that is +3. Option number C was correct. आता नायट्राइटो हा वर्ड जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला बॉन्डिंग साइड पुढे दिली असेल, नायट्रोजन आहे की ऑक्सिजन आहे, त्यामुळे तो व्यवस्थित बघायचा. नायट्रो आणि नायट्राइटो हे 2 फॉर्म्युले आहेत. NO2 साइड कडून पण लिंकेज होऊ शकते, ONO साइड कडून पण लिंकेज होऊ शकते. सो मेक शुअर प्रॉपरली त्याचा ऑब्झर्वेशन ठेवा. क्वेश्चन नंबर 9. X when treated with sodium mercury, that is amalgam, in presence of water. Sodium amalgam is nothing but reducing agent. कोणाचं तरी रिडक्शन केल्यानंतर मला भेटतोय 1 2 3 4 ब्युटॅनॉल. तो पण कोणता, प्रायमरी अल्कोहोल आहे हा. मग आपल्याला माहिती पाहिजे की कोणाचं रिडक्शन केल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल भेटतो, अल्डिहाइडचं. आठवलं का, RC डबल बॉन्ड OH. जेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकतो रिड्युसिंग एजंट,
रिड्युसिंग एजंट याला रिड्यूस करतो म्हणजेच काय, हायड्रोजन ऍड होतो, वरती एक हायड्रोजन खाली एक हायड्रोजन आणि डबल बॉन्ड तुटतो. सो RCH2 आणि वरती कोण लागलेला असतो, OH. सो दिस इज प्रायमरी अल्कोहोल. सो पहिला जो आहे X, इट शुड बी कंपल्सरी अल्डिहाइड. तो कंपल्सरी काय असला पाहिजे, अल्डिहाइड. आणि दुसरा काय आहे बघा खाली, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, B2H6 पर ऑक्साइड OH मायनस. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन कोणामध्ये बघितलं आपण, कंपल्सरी वाय तुमचा अल्कीन पाहिजे, रिॲक्शन करायची सुद्धा गरज नाही. एक्स अल्डिहाइड आहे का, नाही. एक्स अल्डिहाइड आहे का, नाही. अल्डिहाइड आहे का, नाही. अल्डिहाइड आहे. वाय अल्कीन एकातच असणार आहे आता पक्का. ऑप्शन नंबर डी ला डायरेक्टली टिक केलं. सो ऑप्शन टिक करणं अवघड नसतं, फक्त आपल्याला रिएजंट काय आहे हे व्यवस्थित माहिती पाहिजे. आता जर तुम्हाला विचारलं की कोणती अल्कीन आहे, तर इकडे 4 कार्बन आहेत, तर डेफिनेटली इथे 4 कार्बन वाली अल्कीन पाहिजे. CH3, CH2, CH डबल बॉन्ड CH2, दॅट इज ब्युटीन, ब्यूट 1 इन. इकडे 4 कार्बन आहेत, सो इकडे 4 कार्बन वाला अल्डिहाइड पाहिजे. CH3, CH2, CH2, CHO, ब्युटॅन 1R या फिर ब्युटॅनॉल. तेच ऑप्शन असणार आहेत फॉर शुअर. क्वेश्चन नंबर 10. एनीहाउ दिस इज युअर बोनस क्वेश्चन, सो यू कॅन स्किप दिस. आणि ज्यांना सॉल्व्ह करायचं आहे युझिंग द फॉर्म्युलाज ऑफ फिजिक्स, यू कॅन सॉल्व्ह इट. क्वेश्चन नंबर 11. The aqueous solution of salt is alkaline. सॉल्ट कोणापासून बनलेला असतो, ऍसिड पासून प्लस बेस पासून. सो ऍसिड प्लस बेस एकत्र केल्यानंतर सुद्धा बनणारं सोल्युशन ऍसिडिक असू शकतं, अल्कलाइन म्हणजेच बेसिक असू शकतं किंवा न्यूट्रल असू शकतं. आता ते कशावरती डिपेंड आहे, जर दोन्हीही स्ट्रॉंग असतील, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, तर सोल्युशन बनणार तुमचं न्यूट्रल, कारण स्ट्रॉंग एकमेकाला कॅन्सल करून टाकतील. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस असेल तर ऍसिड स्ट्रॉंग आहे, त्यामुळे सोल्युशन ऍसिडिक बनतं. आणि जर तुम्ही वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतला तर स्ट्रॉंग बेस असल्यामुळे ते बेसिकलाच आपण काय म्हणतो, अल्कलाइन बनत असतं. आता मला विचारलंय अल्कलाइन कधी असतं, कधी असणार आहे, स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग झेड ऑफ एन ॲटम, झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर, हॅज +1 ऑक्सिडेशन स्टेट. 12, 20, 24, 9. 24 is nothing but chromium, and chromium shows electronic configuration 3d54s1. 4s1 म्हणजे याची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +1. ऑप्शन नंबर सी. पाहूनच कळालं 24 क्रोमियम आहे, 3d54s1, 1 is the oxidation state. Question number 13. IUPAC name of symmetrical triiodobenzene. बेन्झीन वरती 3 आयोडीन आहेत आणि कसेही नाही आहेत, सिमेट्रिक आहेत, म्हणजे एक इथे आहे, दुसरा इथे आहे, तिसरा इथे आहे. याचं नॉमेनक्लेचर काय असणार आहे, या आयोडीनला 1 नंबर दिला तर हा झाला 3, हा झाला 5. सो इट इज 1, 3, 5. 3 आयोडीन आहेत, सो ट्राय आयोडो बेन्झीन, ट्राय आयोडो बेन्झीन. 1, 3, 5. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 14. पॉलीआयसोप्रीन इज प्रिपेअर्ड फ्रॉम. पॉली म्हणजे मेनी, आयसोप्रीन, पॉलीआयसोप्रीन कशापासून प्रिपेअर असणार आहे, आयसोप्रीन पासून. सो आयसोप्रीनचा IUPAC नेम काय आहे, आयसो स्टँड्स फॉर सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप, सो डेफिनेटली स्टार्ट असणार आहे 2 मिथिल. एकच ऑप्शन आहे जो 2 मिथिल पासून स्टार्ट झालाय. ॲज प्रीन इज रबर, रबरचा युनिट कोण असतो, ब्यूट 1,3 डाईन. सो ब्यूट 1, 3 डायइन. इवन मी स्ट्रक्चर काढू शकते, 1, 2, 3, 4. ब्यूट झाला, 1 आणि 3 ला डबल बॉन्ड, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप, सो इट इज कॉल्ड ॲज आयसोप्रीन. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 15. In fluorobenzene, the overlap is seen between. फ्लोरोबेन्झीन म्हणजे बेन्झीन वरती कोण अटॅच्ड आहे, फ्लोरीन.
काय होत असतं, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, इट्स 9. सो 1s2 2s2 2p5 येणार आहे याचं. सो 2p5 म्हणजे काय आहे बघा, 1 2 3 4 5 आणि हा इथे एक काय दाखवतो, वॅकन्सी दाखवत असतो. म्हणजे बॉन्ड कोण बनवणार आहे, फ्लोरीनचं एक वॅकंट पी ऑर्बिटल, अख्खं sp3 नाही, एक पी ऑर्बिटल इथं वॅकंट आहे, तर तो बॉन्ड बनवणार आहे कोणासोबत, या कार्बन सोबत. दिस कार्बन इज sp2 हायब्रिडाइज्ड. सो बॉन्ड कोणामध्ये बनलाय, कार्बनच्या sp2 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये आणि फ्लोरीनच्या पी ऑर्बिटल मध्ये. असं ऑप्शन कुठे तुम्हाला शोधायचं आहे, पी ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन अँड sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन. ऑप्शन नंबर बी. कीप इन माइंड, फ्लोरीनचा फक्त पी ओव्हरलॅप करतोय कार्बनच्या sp2 सोबत. Question number 16. What mass of cane sugar in 1 liter aqueous solution is required to be isotonic with 6 into 10 to power minus 3 gram of urea in 1 liter aqueous solution? Isotonic solutions बनवायचे आहेत and isotonic solutions म्हणजेच having same osmotic pressure. जे काही तुमचं केन शुगरचं असणार आहे तेच तुमच्या युरियाचं असणार आहे. सो पाय ऑफ केन शुगर इज इक्वल टू पाय ऑफ युरिया. पण जर ऑस्मॅटिक प्रेशर सेम आहे तर कॉन्सन्ट्रेशन पण सेम असतं आणि जर कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, व्हॉल्यूम सेम आहे, तर नंबर ऑफ मोल्स पण सेम असतात. क्विकली दाखवते. इथे जे मी फर्स्ट लिहितीये ते केन शुगरसाठी असेल आणि जे सेकंड लिहितीये ते युरियासाठी. पाय इक्वल्स टू CRT. सो C1RT लिहिते, इकडे लिहिते C2RT. टेम्परेचर अँड गॅस कॉन्स्टंट ॲज दे आर कॉन्स्टंट व्हॅल्यूज मी त्यांना कट करू शकते अँड C1 इक्वल्स टू C2. व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. सो C2 सुद्धा कसं लिहिणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ 2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ 2. बट दोघांचाही व्हॉल्यूम किती ठेवलाय आपण, 1 लिटर. 1 लिटर. सो याला 1 पुट केलं, याला 1 पुट केलं. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ केन शुगर इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया. केन शुगरचं जे मास आहे, नंबर ऑफ मोल्स कसं काढतो, मास ऑफ केन शुगर अपॉन मोलार मास ऑफ केन शुगर इज इक्वल टू मास ऑफ युरिया अपॉन मोलार मास ऑफ युरिया. मोलार मास M नी लिहितीये आणि गिवन वेट W ने लिहितीये. मला काढायचं काय आहे, मास ऑफ केन शुगर, दॅट इज W ऑफ केन शुगर. सो त्याला तसंच ठेवू. मास ऑफ युरिया किती दिलंय त्यांनी, 6 into 10 to power minus 3 kg आहे. ग्रॅम मध्ये करायचं असेल तर 10 to the power 3 ने मल्टिप्लाय केलं. मोलार मास किती असतो केन शुगरचा, 342 ग्रॅम पर मोल आणि युरियाचा मोलार मास किती असतो, 60 ग्रॅम पर मोल. ग्रॅम पर मोलला ग्रॅम पर मोल कॅन्सल, 6 1 चा 6, 6 10 चा प्लस 3 मायनस 3 कॅन्सल, राहिलं काय फक्त 342 बाय 10. आन्सर इज 34.2 ग्रॅम. ऑप्शन नंबर टी. क्वेश्चन नंबर 17. Actinoids do not react with HCl, alkalis, boiling water, non-metals. आता याची डायरेक्ट लाईन आपल्या टेक्स्टबुकमध्ये कुठे दिलेली नाहीये. ॲक्टिनॉइड्स बॉइलिंग वॉटर सोबत तर रिॲक्ट करतात. अजून यापैकी डेटा जास्त क्लिअर नाहीये. सो हा क्वेश्चन तसाही मी बोनसला टाकणार होते. बट काही क्वेश्चन्स असे आहेत की सॉल्व्ह करून आपल्याला त्याचा आन्सर माहिती करून घ्यायचंय. सो ॲक्टिनॉइड्स डू नॉट रिॲक्ट विथ इट्स HCl. ऑप्शन नंबर ए. कॉन्ट्राडिक्शन्स आणू नका या क्वेश्चन बद्दल, आपल्याला लक्षात ठेवायचंय असं समजून आपण त्याला घेऊया, कारण हा एका बुक मधला क्वेश्चन होता. डायरेक्टली आन्सर त्याचा दिला आपल्याला HCl. क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रोडक्ट ऑफ फॉलोइंग रिॲक्शन. आता जेव्हा असं दिलंय आणि तुम्ही रिॲक्शन करून बघितली असेल, तुम्हाला कळालं असणार आहे ए पण बनतोय, बी पण बनतोय, सी पण बनतोय. कसा बनतोय ते आधी दाखवते. त्याने विचारलं कोण बनत नाही, पण या तिघांपैकी एक मेजर असणार आहे आणि दुसरे 2 मायनर असणार आहेत. सो असं कन्सिडर केलंय की मायनर प्रोडक्ट बनत नाहीयेत. खरं तर या क्वेश्चनला चेंज केलं पाहिजे, पण चला ऑप्शन पैकी आता आपल्याला चूज करायचंय. हा क्वेश्चन मी स्वतः तर बनवला नाहीये, हा टार्गेट मधला क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रोडक्ट ऑफ फॉलोइंग रिॲक्शन. आपण रिॲक्शन करून बघूया.
हा रिॲक्टंट आहे, याच्यावरती आपण काय केलं, H+ टाकलं, दॅट इज ऍसिड. ऍसिड काय करतो, ऑक्सिजन वरती लोन पेर आहे, लोन पेर म्हणजे निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्जला घेऊन येतो. सो स्ट्रक्चर कसं दिसतं आपल्याला, 1 2 खाली मिथाइल ग्रुप, 3 इकडे ऑक्सिजन, एक हायड्रोजन ऑलरेडी होता, एक अजून आला, एक लोन पेर खाली प्रेझेंट आहे, एक लोन पेर गायब झाली. जी लोन पेर गायब झाली ती कशाने दाखवा, पॉझिटिव्ह चार्जने. ऑक्सिजनवर आला पॉझिटिव्ह चार्ज, आणि पॉझिटिव्ह चार्ज येणं स्टेबल नसण्याचे लक्षण आहेत. सो हा बॉन्ड काय म्हणतो, तू माझे इलेक्ट्रॉन घे पण तू स्टेबल हो. सो वॉटर साइड कडून इलेक्ट्रॉन घेतो आणि एलिमिनेट होतो. बाकीचं स्ट्रक्चर कसं होईल, हा जो कार्बन आहे याने आपले 2 इलेक्ट्रॉन दिले, सो त्या कार्बन वरती आता पॉझिटिव्ह चार्ज यायला पाहिजे. एक बॉन्ड बनवलाय आणि बाकीचा एक बॉन्ड तुटलाय, राहिले 2 बॉन्ड, दॅट इज हायड्रोजन सोबत. दिस इज युअर 1 डिग्री कार्बोकॅटायन. 1 डिग्री कार्बोकॅटायन पासून जर मी प्रोडक्ट बनवला तर तो माझा अनस्टेबल प्रोडक्ट असणार आहे. म्हणजेच काय, कार्बोकॅटायनच्या शेजारचा जो कार्बन आहे त्याच्यावरती हायड्रोजन असतो, हायड्रोजन छोटा असतो, तो आपले इलेक्ट्रॉन्स देतो आणि स्वतः कुर्बान होतो. हायड्रोजनलाच बाहेर काढायचंय, कारण इथे हायड्रोजन तुम्ही यूज केलाय तर इथे तुम्ही त्याला बॅक दिला पाहिजे, हायड्रोजन रिगेन केला पाहिजे. H2SO4 act as a catalyst in this reaction. जर यूज करताय तर तो बाहेर पण आला पाहिजे. सो कॅटलिस्ट पण आहे आणि डिहायड्रेटिंग एजंट पण आहे. इट वर्क ॲज बोथ. त्यामुळे आता तुमचा मॉलिक्यूल कसा दिसेल, खाली मिथाइल, हायड्रोजनने इथं इलेक्ट्रॉन्स दिले आणि स्वतः बाहेर गेला. सो असं वाटतं की ऑप्शन नंबर बी तर बनतोय, दिस इज द प्रोडक्ट. बट डोंट फॉरगेट, हा प्रोडक्ट बनलाय 1 डिग्री कार्बोकॅटायन, सो दिस इज अनस्टेबल प्रोडक्ट, हा स्टेबल प्रोडक्ट नाहीये. आता नेक्स्ट दाखवते. जर मी या 1 डिग्री कार्बोकॅटायनचा 2 डिग्री कार्बोकॅटायन करू शकते तर कसं करू शकणार आहे, मिथाइल शिफ्टने, CH3 शिफ्ट. सगळ्यांना इथे मिथाइल ग्रुप दिसतोय, कार्बोकॅटायनच्या शेजारच्या कार्बनवरती CH3 आहे. सो CH3 कार्बोकॅटायनच्या पोझिशनला जातो आणि कार्बोकॅटायन CH3च्या पोझिशनला येतो. हा कार्बन, वरती कार्बन, इथे काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज. इथे कोण होता, पॉझिटिव्ह, तिथे कोण जाईल, आपला मिथाइल. सो हे स्ट्रक्चर तयार झालं. आता कार्बोकॅटायनच्या शेजारच्या कार्बनला अल्फा म्हणतात. हा अल्फा, हा अल्फा, बोथ आर सिमिलर. कोणाकडून पण तुम्ही हायड्रोजन घेऊ शकताय. हायड्रोजनचे म्हणजे कोण, इलेक्ट्रॉन घ्यायचे आणि H+ ला बाहेर काढायचं, मायनस ऑफ H+. कसा दिसेल प्रोडक्ट आपल्याला, 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 कार्बन इन अ स्ट्रेट लाईन, 1 2 3 4 5, आणि जो तुमचा इथे डबल बॉन्ड बनणार आहे तो असा ड्रॉ करतीये. दॅट इज ऑप्शन नंबर सी पण दिसतोय, तो 2 डिग्री पासून बनलाय, त्याला पण मी अनस्टेबल लिहिते कारण माझा 3 डिग्री वाला अजून बनायचा बाकी आहे. 2 डिग्री पण अनस्टेबल आहे कम्पेअर टू 3 डिग्री, आणि मी 3 डिग्री सुद्धा बनवू शकते. कसं, या 1 डिग्रीचा 3 डिग्री करायचं असेल तर हायड्राइड शिफ्ट करा, आणि मिथाइल शिफ्ट पेक्षा हायड्राइड शिफ्ट फार फेवर्ड असते बरं का. हायड्रोजन छोटा आहे सो तो शिफ्ट करायला इझी काम असतं. हायड्राइड शिफ्ट इज फेवर्ड दॅन मिथाइल शिफ्ट. हायड्रोजन इकडे शिफ्ट होणार आणि कार्बोकॅटायन आतमध्ये, 1 2 3, CH3 होता, CH2 होता, CH3 झाला, खाली मिथाइल आहे तसा CH3, आणि इथला कार्बोकॅटायन आतमध्ये आला, बघा दिसेल तुम्हाला 3 डिग्री कार्बोकॅटायन आहे. आता त्याच्याकडे किती अल्फा आहेत, इकडे अल्फा आहे, इकडे अल्फा आहे, इकडे अल्फा आहे. इथला अल्फा यूज केला तर हा प्रोडक्ट भेटेल, हा अल्फा यूज केला तरी हाच प्रोडक्ट भेटेल. मला नवीन बनवायचा आहे, सो अल्फा डॅश. इथला हायड्रोजन मी यूज करेन, इथला जो हायड्रोजन आहे तो खाली इलेक्ट्रॉन्स देईल आणि प्रोडक्ट काय बनवेल माझा, एक बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, खाली मिथाइल, अँड दिस. नथिंग बट ऑप्शन नंबर ए इज मेजर आणि मोर इम्पॉर्टंटली इट इज स्टेबल प्रोडक्ट. सो ए बनतो, बी आणि सी बनत नाही. ऑप्शन नंबर डी तुम्ही टिक करायला पाहिजे होतं. क्वेश्चन नंबर 19. हा क्वेश्चन मी बोनस क्वेश्चन दिलाय कारण प्लास्टर ऑफ पॅरिस असं आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये. प्लास्टर ऑफ पॅरिस मोनोहायड्रेट असतो,
टेक्स्टबुक मध्ये जिप्सम आहे विच इज डायहायड्रेट कॅल्शियम सल्फेट डॉट 2 वॉटर मॉलिक्युल्स ऑफ क्रिस्टलायझेशन. Question number 20. The number of compounds in which oxidation state of halogen is greater than +3. हे सगळे कोण आहेत? हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड, ब्रोमिक ऍसिड, पर आयोडिक ऍसिड, हायपोआयोडस ऍसिड, पर क्लोरिक ऍसिड आर नथिंग बट ऑक्झा ऍसिड्स ऑफ हॅलोजन. इथं त्यांचे जेनेरिक नेम्स दिलेत. हायपोहॅलस ऍसिड जिथं लिहिलं असेल तिथे ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. जसं की हायपोक्लोरस ऍसिड ऑक्सिडेशन स्टेट +1. आयोडस ऍसिड ऑक्सिडेशन स्टेट +1. सो हे तर गेले. ग्रेटर दॅन +3 विचारलं. जिथे जिथे हॅलस ऍसिड लिहिलंय जसं की क्लोरस ऍसिड +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. क्लोरस ऍसिड दुसरं कुठंच नाहीये. हा पण गेला कारण ग्रेटर दॅन +3 विचारलं. त्याच्यानंतर हॅलिक ऍसिड +5 जसं की ब्रोमिक ऍसिड +5. त्याच्यानंतर कोण आहे? पर हॅलिक ऍसिड +7, पर आयोडिक ऍसिड +7, पर क्लोरिक ऍसिड +7. सो 3 ऍसिड आहेत की ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट ग्रेटर दॅन 3 आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 21. What will be the angular momentum of an electron if its kinetic energy is k? Kinetic energy कशाने डिनोट करतो आपण? K which is equals to 1/2 mv square. Angular momentum is L shown by mvr. चॅप्टरचं नेम आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर स्टँडर्ड 11th. आता ते म्हणतायत कायनेटिक एनर्जीला के म्हणा आणि अँग्युलर मोमेंटमला इन टर्म्स ऑफ के रिप्रेझेंट करा. व्हॉट विल बी द अँग्युलर मोमेंटम इफ के इज द कायनेटिक एनर्जी? मला या फॉर्म्युलामध्ये 1/2 mv² इन्सर्ट करायचंय. एल इज इक्वल टू मी हाफने मल्टिप्लाय करतेय या इक्वेशनला तर डेफिनेटली मला मल्टिप्लाय बाय 2 पण करावं लागेल. चेंज करायचा नाही. दिस इज mvr. आता मला v² हवाय त्यामुळे मी वरती v ने मल्टिप्लाय करते खाली v ने डिवाइड करते. आता मला 1/2 mv² दिसायला लागला. तुम्हाला पण दिसतोय का? चेक करा. 1/2 m आणि हा v आणि हा v काय झाला? v². सो कॅन आय राईट इट ॲज 1/2 m v². काय काय उरलं? r into 2 divided by v. 1/2 mv² is nothing but kinetic energy into 2r upon v. सो असा ऑप्शन कुठे आहे? अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू 2kr by v. ऑप्शन नंबर बी. Question number 22. Which of the following molecule does not exist? AlF6 raised to minus is -3. हा मॉलिक्यूल कोण आहे? Na3AlF6 exist. सीजियम क्लोराइड एक्झिस्ट. बॅरियम ऑक्साइड एक्झिस्ट. पण एका छोट्याशा फ्लोरीन वरती 3 क्लोरीन डज नॉट एक्झिस्ट. FCl3 इज अन इंटरहॅलोजन कंपाऊंड. अँड इंटरहॅलोजन कंपाऊंडचा रूलच काय सांगतो? पहिला ॲटम जसं की ClF हा लक्षात ठेवा. मी म्हणते सगळे रूल्स लक्षात राहतात. XX' पहिला ॲटम हा ऑलवेज मोठा पाहिजे आणि दुसरा ॲटम हा कसा पाहिजे? स्मॉलर. इथे काय झालं? पहिला छोटा दुसरा मोठा. सो दिस डू नॉट एक्झिस्ट. ऑप्शन नंबर डी ला टिक करायचं आहे. क्वेश्चन नंबर 23. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्रायोलाइट इज आताच सांगितलं Na3AlF6. चॅप्टर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 क्लास 12. क्वेश्चन नंबर 24. FeO usually exists as Fe 0.95O. This is due to मेटल कमी झालाय. सो दिस इज मेटल डेफिशियन्सी. इथं पण लिहिलंय मेटल डेफिशियन्सी. गलत को काटो. मेटल एक्सेस आहे का? नाही. मेटल 1 होता इथे तो 0.9 झालाय म्हणजे मेटल कमी झालाय. कशाने कमी झालाय? ड्यू टू कॅटायन वॅकन्सी. पॉझिटिव्हली चार्ज Fe गायब होतो. Fe काय असतो? कॅटायन. सो दिस इज कॅटायन वॅकन्सी. ओके. एक्स्ट्रा अनायन नाही. दिस इज ड्यू टू कॅटायन वॅकन्सी. ऑक्सिजन मध्ये काहीच फरक नाही. ऑक्सिजन इज अनायन. जेवढे होते तेवढेच आहेत. आयन गायब झालेत. सो दिस इज ड्यू टू कॅटायन वॅकन्सी. क्वेश्चन नंबर 25.
द करेक्ट जॉमेट्री अँड हायब्रिडायझेशन ऑफ XeF4 झेनॉन इनर्ट आहे म्हणजे आउटर मोस्ट मध्ये ऑक्टेट कंप्लीट असणार आहे, 8 इलेक्ट्रॉन्स असणार. त्यापैकी 4 कशाला वापरलेत? बॉन्ड बनवण्यासाठी. 1 2 3 4 बॉन्ड बनले. सो 2 लोन पेर आहेत, ही लोन पेर वरती राहील, ही लोन पेर खाली राहील. काय झालं? हायब्रिडायझेशन इज इक्वल टू लोन पेर प्लस बॉन्ड पेर. लोन पेर किती आले? 2. बॉन्ड पेर किती आले? 4. 4 5 6 ऑर्बिटल्स एकत्र आणा. 1s 3p 4 झाले. सो 2d sp3d2. याची मला जॉमेट्री विचारली आहे. जॉमेट्री म्हणजे बॉन्ड पेर पण कन्सिडर करायचे आणि लोन पेर पण कन्सिडर करायचे. सो हे कोणासारखं दिसतंय? ऑक्टाहेड्रल सारखं. आन्सर इज ऑक्टाहेड्रल sp3d2. जर मला शेप विचारला असता तर मला लोन पेर दिसल्या नसत्या, मला फक्त खालचं स्ट्रक्चर दिसलं असतं अँड आय वुड से इट इज स्क्वेअर प्लेनर. शेप विचारला तर स्क्वेअर प्लेनर, जॉमेट्री विचारली तर ऑक्टाहेड्रल. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 26. बेन्झोफिनोन कॅन बी ऑब्टेन्ड बाय. ऑप्शन 1 दिलाय बेन्झॉइल क्लोराइड. बेन्झॉइल म्हणजे बेंझिनच्या शेजारी एक कार्बन, त्याला कार्बोनिल Cl. बेन्झॉइल क्लोराइड प्लस बेन्झाइल मॅग्नेशियम हॅलाइड. नॉट अराइल, इट इज बेन्झाइल. म्हणजे बेन्झिनच्या पुढे कार्बन आहे, मग मॅग्नेशियम आहे, मग क्लोरीन आहे. सो जेव्हा माझा मॅग्नेशियम पॉझिटिव्हली चार्जड आहे, त्याच्या शेजारचा कार्बन निगेटिव्हली चार्जड असेल आणि हा निगेटिव्ह इथे अटॅक करेल तर मला असा कंपाऊंड भेटेल. बेन्झिनची रिंग C डबल बॉन्ड O CH2 ने अटॅक केला आणि मग बेन्झिन रिंग. अँड दिस इज नॉट बेन्झोफिनोन. बेन्झोफिनोन कसा असतो? कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साईडला डायरेक्ट बेन्झिन रिंग अटॅच पाहिजे. सो इथे जर अराइल मॅग्नेशियम हॅलाइड लिहिलं असतं तर इट शुड बी करेक्ट. बेन्झाइल लिहिल्यामुळे ऑप्शन नंबर 1 येणार नाही. सो याच्यात एक आहे, याच्यात एक आहे. ऍब्सोल्युटली रॉंग आन्सर्स आहे ते. ए नाही, डी नाही. त्याच्यानंतर बेन्झॉइल क्लोराइड प्लस डायफिनाइल कॅडमियम. अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण बघितलंय वेनेवर असाइल क्लोराइड, मग तो अराइल असेल किंवा असाइल असेल, चे 2 मॉलिक्युल्स घ्यायचे आणि त्यांची रिएक्शन कोणासोबत करायची? डाय अराइल कॅडमियम, दॅट इज डाय बेन्झाइल कॅडमियम. काय होतं? CdCl2 बनतो. CdCl2 कॅडमियम क्लोराइड. हा एक कॅडमियम आणि 2 मॉलिक्युल्स मधले 2 क्लोरीन. CdCl2 बाहेर जातो. हा एक बेन्झिन रिंग आणि हा कार्बोनिल पूर्ण ग्रुप. बघा, बेन्झिनची रिंग C डबल बॉन्ड O आणि कॅडमियम क्लोराइडची ही बेन्झिनची रिंग तिकडे फ्यूज होते. असे किती मॉलिक्युल्स बनणार? 2. सो दिस इज बेन्झोफिनोन. 2 तर बनवतो. मग एक तर एक कट झालेला, डी कट झालेला, याच्यामध्ये 2 कुठेच लिहिलेलं नाहीये. सो C कट झाला. एकच ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर बी. 2 and 3. बेन्झिन प्लस बेन्झॉइल क्लोराइड प्लस अनहायड्रस AlCl3. फ्रेडल क्राफ्ट आहे ही. दाखवते तरी पण एकदा बघून घ्याल. बेन्झिन प्लस बेन्झॉइल क्लोराइड, दॅट इज बेन्झिनच्या समोर एक कार्बन, त्याला डबल बॉन्ड Cl आणि याच्यावरती कोण टाकलंय? अनहायड्रस AlCl3. AlCl3 is a Lewis acid. It will have one vacant orbital. Cl इकडे जातो, AlCl4 मायनस बनतो. या कार्बनवर येईल पॉझिटिव्ह चार्ज. बेन्झिन हॅव्हिंग मोर पाय इलेक्ट्रॉन, इट इज निगेटिव्हली चार्ज. ती इथे अटॅक करेल 2 बेन्झिन रिंगच्या मध्ये C डबल बॉन्ड O. सो सेकंड अँड थर्ड देतात. सो ऑप्शन नंबर बी वॉज करेक्ट. क्वेश्चन नंबर 27. The standard oxidation potential for zinc and iron are as follows. झिंक 0 पासून +2 जायला इतकी इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे आणि आयर्न 0 पासून +2 जायला इतका इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. त्यांनी सांगितलंय या रिॲक्शन साठी इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असेल. या रिॲक्शन मध्ये Fe+2 टू Fe0 गेलाय. व्यवस्थित बघा, Fe+2 टू Fe0 गेलाय आणि हे होण्यासाठी मला उलट पोटेन्शियल हवंय, दॅट इज -0.44 व्होल्ट. मी रिव्हर्स केलं कारण +2 पासून 0 हवाय आणि 0 पासून +2 दिलंय, रिव्हर्स केलं.
झिंक 0 2 + 2 जायचं आहे आणि त्यांनी 0 2 + 2 दिलंय. सो आहे असं ठेवलं आणि दोन रिॲक्शन्सना ऍड केलं. 0.76 मायनस 0.44. आन्सर काय येणार आहे? 0.32 वोल्ट, दॅट टू पॉझिटिव्ह. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 28. कार्बन नॅनो ट्यूब्स आर मेड अप ऑफ ग्रॅफाइट शीट. चॅप्टरचं नाव आहे नॅनो केमिस्ट्री. क्वेश्चन नंबर 29. मोस्ट ऍसिडिक कोण आहे? ब्रोमीन वरती लोन पेर असते, सो तो आपली लोन पेर डोनेट करतो. जो लोन पेर डोनेट करतो तो बेस. ऑक्सिजनवर लोन पेर आहे, डोनेट करू शकतो असं म्हणू, कारण रेझोनन्स मध्ये पण जाऊ शकते आणि डोनेट पण करू शकते. सो बेस होण्याची पॉसिबिलिटी आहे. फ्लोरीन परत काय करतो? बाहेर जाऊ शकतो. बेस होण्याची पॉसिबिलिटी आहे. बट NO2 त्याच्याकडे लोन पेर नाहीये. कन्फ्यूज होऊ नका. N डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O मायनस. नायट्रोजनने तिथे चारीच्या चारी बॉन्ड बनवलेत. आणि नायट्रोजन जेव्हा 4 बॉन्ड बनवतो त्याच्यावरती असतं पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे वॅकंट ऑर्बिटल, आणि वॅकंट ऑर्बिटल मध्ये तो H+ ला घेऊ शकतो. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय? वॅकंट ऑर्बिटल. वॅकंट ऑर्बिटल मधले तो H+ घेऊ शकतो. सो इट इज मोस्ट ऍसिडिक. क्वेश्चन नंबर 30. इन द रिएक्शन 2A + B gives C. इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ B बाय फॅक्टर ऑफ 2. जर B 2 नी चेंज केला तर रेट पण दुप्पट होतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण असं होतंय, रिॲक्टंट दुप्पट, रेट पण दुप्पट झाला. रिॲक्टंट तिप्पट, रेट पण तिप्पट झाला. रिॲक्टंट चौपट, रेट पण चौपट झाला, तेव्हा ऑर्डर असते फर्स्ट. सो विथ रिस्पेक्ट टू बी ऑर्डर फर्स्ट आहे. हवेवर चेंजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डज नॉट अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ए ऑर्डर 0 आहे. व्हॉट विल बी द मेकॅनिझम? ऑर्डर विचारलीच नाही, आपल्याला मेकॅनिझम विचारलंय. या डेटानी ए क्लिअर केलं की ए जर रेट डिटरमाइनच करत नाहीये तर इट शुड बी इन फास्ट स्टेप अँड बी शुड बी इन स्लो स्टेप. बी नी रेट डिटरमाइन केला, सो बी स्लो स्टेप मध्ये पाहिजे आणि ए फास्ट मध्ये. इथं ए स्लो मध्ये आलाय, गलत को काटो. इथं फास्ट मध्ये, इथे पण फास्ट मध्ये. आता बोथ बी अँड सी पण ऑप्शन आहे, पण इथे बघा मॉलिक्युलॅरिटी किती आहे. ए किती पाहिजेत मला? 2. इथं ए किती आहे? एकच. सो बी पण चुकलाय. ए 2 पाहिजेत. ए आणि ए याला ऍड केलं असतं तरी समजलं असतं. 2A + B. डी इंटरमिजिएट होता, कट झाला. ई इंटरमिजिएट कट झाला, सी बनला. सो रिॲक्शन पण प्रॉपर बनतीये आणि स्लो स्टेप मध्ये फक्त बी आहे. सो बी = 1. ऑप्शन नंबर सी ला टिक करायचं होतं. क्वेश्चन नंबर 31. द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ झिंक, कॅडमियम अँड मर्क्युरी इज. त्यांचा डी भरलेला असतो. सो D10 कुठे आहे बघायचंय. NS2 अँड N-1D असतो त्यांचा. झिंक, कॅडमियम, मर्क्युरी. N-1 D10, NS1 आहे इथे. N-1 D10, NS2. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 32. A on reaction with CO, कार्बन मोनॉक्साइड + HCl and anhydrous AlCl3. हा रिएजन कुठेही बघितला तर इट इज गॅटरमन कॉच रिॲक्शन. गॅटरमन कॉच रिॲक्शनचा रिॲक्टंट असतो बेन्झीन. सो बेन्झीन ऑन अंडरगोईंग गॅटरमन कॉच रिॲक्शन गिव्स बेन्झाअल्डिहाइड. रिॲक्शन आठवली आहे का सगळ्यांना? बघा, सगळ्यात पहिला बेन्झीन असते, रिॲक्शन विथ कार्बन मोनॉक्साइड, HCl अँड अनहायड्रस AlCl3. बेन्झीन वरती डायरेक्टली अल्डिहाइड अटॅच होतो, C डबल बॉन्ड OH. सो बेन्झाअल्डिहाइड गिव्स, मला बी विचारलाच नाही, मला ए विचारलाय. ए बेन्झीन एकाच ऑप्शन मध्ये. अंडरगोज एक्स. एक्स म्हणजे काय आहे? पुढे प्रोडक्ट बघा. ही एक बेन्झीनची रिंग आहे, ही एक बेन्झीनची रिंग आहे आणि मध्ये मला नायट्रोजन डबल बॉन्ड काहीतरी दिसतंय. सो डेफिनेटली एक्स आहे माझा फिनाइल हायड्राझाईन. बेन्झीनची रिंग आणि त्याच्यावरती लागलाय NH2. दिस इज फिनाइल हायड्राझाईन. आता हा डबल बॉन्ड O म्हणजेच ऑक्सिजन आणि हा H2 असा रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतो
आणि ही बेन्झीनची रिंग, पुढे आहे कार्बन, त्याच्यावरती आहे हायड्रोजन, डबल बॉन्ड, ऑक्सिजन गेला, इथून हायड्रोजन गेला, नायट्रोजन, त्या नायट्रोजनला पुढे लागलाय NH आणि परत बेन्झीन रिंग म्हणजे C6H5. ही अशी रिॲक्शन असते. फिनिल हायड्राझाईन मधून H2 निघून जातो. सो N डायरेक्टली इथं अटॅच्ड होणार आहे. N, NH आणि बेन्झीनची रिंग. सो इथे दोन नायट्रोजन का लिहिलेत समजलं? N single bond NH C6H5. So what is this? Phenyl hydrazine. Option number C. Question number 33, which is incorrect for electrolytic cell. इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून केमिकल रिॲक्शन करणं, कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल रिॲक्शन्स. करेक्ट आहे. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ॲनोड, बरोबर आहे. ॲनोड पॉझिटिव्ह असतो, कॅथोड निगेटिव्ह असतो. स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्स टेक्स प्लेस. जर रिॲक्शन स्वतःहून घडत असते तर मग मला इलेक्ट्रिसिटी द्यायची काही गरज लागली असती का? नाही. नॉन स्पॉन्टॅनियस पाहिजे होतं इथे. सो ऑप्शन नंबर C वॉज इनकरेक्ट आणि त्याला टिक करायचं आहे. डायरेक्ट करंट फ्रॉम एक्सटर्नल सोर्स. बाहेरून डायरेक्ट काय दिला जातो? करंट दिला जातो. इकडे आहे ॲनोड, इकडे आहे कॅथोड आणि खाली एक नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन घडून येते. Question number 34. Anisotropy is strong evidence of crystalline solid, that is existence of orderly arrangement of constituent particles in the crystal. Question number 35. In the continuous etherification process, alcohols undergo. अल्कोहोल पासून मला इथर बनवायचं आहे. सो अल्कोहोलचे दोन मॉलिक्युल्स येतात, ROH, ROH, आणि याच्या दोघांच्या मधून एक वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. मायनस ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू गिव्ह ROR. दिस इज नथिंग बट इथर फॉर्मेशन. बट काय झालं? डिहायड्रेशन. दोन मॉलिक्युल्सच्या मधून गेलं. इट इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. Question number 36. Identify amino acids from left to right in the following ट्रायपेप्टाइड. ट्रायपेप्टाइड म्हणजे 3 अमायनो ऍसिड्स आहेत. अमायनो ऍसिड्सचं जनरल स्ट्रक्चर आहे, इकडे असतो कार्बोक्सिलिक ऍसिड, मध्ये असतो एक कार्बन, त्याच्यावर कंपल्सरी एक हायड्रोजन, एक असतो R ग्रुप जो बदलत असतो आणि इकडे असतो अमाइन. सो हा R ग्रुप जर H असेल तर इट इज कॉल्ड ॲज ग्लायसिन. तोच जर मिथाइल असेल तर इट इज कॉल्ड ॲज ॲलनाइन. तोच जर आयसोप्रोपिल असेल, असं गवत सारखं स्ट्रक्चर असेल तर इट इज कॉल्ड ॲज व्हॅलिन अँड सो ऑन. मी हेच 3 का सांगितले कारण तेच 3 इथे प्रेझेंट आहेत. एक हायड्रोजन फिक्स, दुसरा पण हायड्रोजन, सो इट इज ग्लायसिन. एक हायड्रोजन फिक्स, मिथाइल आला, सो ॲलनाइन. एक हायड्रोजन फिक्स, गवत सारखं स्ट्रक्चर, आयसोप्रोपिल, व्हॅलिन. ऑप्शन नंबर D. वन शॉट लेक्चर मध्ये हे सांगितलंय हाऊ टू रिमेंबर द अमायनो ऍसिड्स. क्वेश्चन नंबर 37. द सम ऑफ सिग्मा बॉन्ड्स अँड लोन पेअर्स इन इनॉलिक फॉर्म ऑफ ब्युटॅनोन. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ ब्युटॅनोन. दिस इज ब्युटॅन 2-ओन. याचा इनॉलिक फॉर्म म्हणजे काय असतो? इन आणि ऑल. इन म्हणजे डबल बॉन्ड, ऑल म्हणजे अल्कोहोल. हा जो हायड्रोजन आहे हा डबल बॉन्ड इथे जंप मारतो आणि इथला जो एक हायड्रोजन आहे तो या ऑक्सिजन सोबत जाणार आहे. काय म्हटलं मी? CH3C. वरचा जो डबल बॉन्ड आहे त्याने खाली जंप मारली आणि त्याच वेळी या कार्बनवरचा एक हायड्रोजन ऑक्सिजनला गेला. सो दिस इज इनॉलिक फॉर्म. काउंट द नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स. सिग्मा मीन्स सिंगल बॉन्ड्स. सिग्मा बॉन्ड्स काउंट करत असताना पहिल्या कार्बनवरती 3 हायड्रोजन आहेत, सो त्यात 3 सिग्मा बॉन्ड आहेत. 4 सिग्मा बॉन्ड, 5वी सिग्मा बॉन्ड, 6 सिग्मा बॉन्ड, 7 सिग्मा बॉन्ड, 8 सिग्मा बॉन्ड, 9 सिग्मा बॉन्ड, 10, 11, 12 सिग्मा बॉन्ड्स आहेत. सो 12 सिग्मा बॉन्ड्स आणि लोन पेअर ऑक्सिजन वरती 2 असतात. 12 प्लस 2 लोन पेअर, सो टोटल 14 आन्सर येणार आहे. ऑप्शन नंबर B. सिग्मा बॉन्ड सिंगल बॉन्ड्स आहेत. जनरली आपण या काउंट करतो 1, 2, 3, 4. हायड्रोजन 5, हा हायड्रोजन 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 2 लोन पेअर 14. क्वेश्चन नंबर 38.
कार्बोकॅटायन इन SN1 इज. कार्बोकॅटायन हा एक इंटरमिजिएट पण असतो ॲज वेल ॲज पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, वॅकंट ऑर्बिटल. सो प्लस चार्ज असल्यामुळे तो इलेक्ट्रोफाईल आहे आणि वॅकंट ऑर्बिटल मध्ये तो लोन पेअर घेऊ शकतो. लोन पेअर घेऊ शकतो म्हणजे तो एक लेविस ऍसिड आहे. बोथ A and B. क्वेश्चन नंबर 39. करेक्ट IUPAC नेम ऑफ मेसिटिल ऑक्साइड. डायरेक्टली आपल्या बुकमधला क्वेश्चन आहे. 4 मिथिल पेंट 3 in 2 ओन. पेंट 1 2 3 4 5. 2 ओन म्हणजे सेकंडला कीटोन. 1 2 3 3 इन आणि 4 मिथिल 1 2 3 4. हे स्ट्रक्चर आहे. 1 2 3 4 5. करेक्ट ड्रॉ केलंय का बघू. 4 मिथिल पेंट 3 in 2 ओन. दिस इज कॉल्ड ॲज मेसिटिल ऑक्साइड. क्वेश्चन नंबर 40 विच वॉज युअर बोनस क्वेश्चन. त्याचे करेक्ट ऑप्शन्स इथे आहेत. ऑप्शन नंबर बी सुद्धा करेक्ट आहे आणि ऑप्शन नंबर डी चुकलाय, इनकरेक्ट. कारण नायट्रोजनने 3 बॉन्ड बनवून 2 लोन पेअर, 1 पॉझिटिव्ह चार्ज, नॉट पॉसिबल. क्वेश्चन नंबर 41. विच ऑफ द फॉलोइंग इज डायडेंटेट लिगॅन्ड. कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. डाय म्हणजे 2, डेंटेट म्हणजे बोथ साइडनी अटॅक करणार आहे तो. EN stands for इथिलीन, दॅट इज 2 कार्बन, डायअमाइन. EN हा शॉर्ट फॉर्म आहे इथिलीन डायअमाइनचा. अँड डायअमाइन म्हणजे 2 नायट्रोजन. या नायट्रोजन वरती पण लोन पेअर, या नायट्रोजन वरती पण लोन पेअर. सो सेंट्रल ॲटमला तो 2 साइडनी अटॅक करतोय. इथिलीन डायअमाइन करेक्ट आन्सर आहे. डाय इथिलीन डायअमाइन हा 2 इथिलीन असणार त्यामध्ये बघा. डाय इथिलीन NH2. डायइथिलीन डायअमाइन. सो दिस इज गोइंग टू बी NH. इथून परत काय चालू होईल आपला CH2 CH2 NH2. सो दिस विल बी ट्रायडेंटेट. 1 2 आणि हा पण अमोनिया आहे. ट्राय इथिलीन म्हणजे 3 इथिलीनचे मॉलिक्यूल आहेत. एक इथिलीनचा मॉलिक्यूल, इकडे त्याला NH2 लागलाय, इकडे NH कारण अजून दुसरा इथिलीनचा मॉलिक्यूल आहे CH2 CH2, परत फक्त NH कारण अजून तिसरा ट्राय इथिलीन डायअमाइन आहे. सो आता किती डेन्सिटी झाली, 1 नायट्रोजन, 2 नायट्रोजन, 3 नायट्रोजन, 4 नायट्रोजन. सो इथिलीन डायअमाइन हा डायडेंटेट आहे. डाय इथिलीन डायअमाइन हा ट्रायडेंटेट आहे. ट्राय इथिलीन डायअमाइन हा टेट्राडेंटेट आहे. अँड EDTA हा हेक्साडेंटेट आहे. सो डायडेंटेट ऑप्शन नंबर ए आहे. EDTA लक्षात राहतो. इथिलीन डायअमाइन आपल्या बुकमध्ये आहे, बट डाय इथिलीन म्हणजे 2 इथिलीन ग्रुप, ट्राय इथिलीन म्हणजे 3 इथिलीन ग्रुप. सो अशा प्रकारे तुम्ही त्याची डेन्सिटी काढू शकता. क्वेश्चन नंबर 42. द मास ऑफ मॉलिक्यूल ऑफ कार्बन मोनॉक्साइड. कार्बन मोनॉक्साइडचं मोलार मास किती असतं. कार्बनचं 12 ग्रॅम पर मोल प्लस ऑक्सिजन 16 ग्रॅम पर मोल. मोलार म्हणजे ग्रॅम पर मोल. सो आन्सर विल बी 28 ग्रॅम पर मोल. बट मला पर मोल नाही विचारलं, फक्त ग्रॅम मध्ये विचारलं. मला मोल नको असेल तर मी मोलनी डिवाइड करणार. मोलनी डिवाइड करणार म्हणजेच काय करायला पाहिजे, ॲव्होगॅड्रो नंबरनी डिवाइड करायला पाहिजे. 6 × 10⁻23 मोल असतं. मोलला मोल कट झालं, आन्सर ग्रॅम मध्ये उरलं. 28/6 × 10⁻⁻23. 6 4 चा 24, 4 उरलं. 6 6 चा 36, 4 उरलं. 6 × 10⁻⁻23 आन्सर ग्रॅम मध्ये. सो ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 43. प्रेडिक्ट द करेक्ट IUPAC नेम ऑफ. मध्ये नायट्रोजन दिसतोय, त्याच्यावरती C6H5 म्हणजे बेन्झीनची रिंग लागली आहे. C6H5 इज नथिंग बट अ फिनाइल रिंग, अ बेन्झीन रिंग. आणि कोण लागलाय, 2 वेळा हा सेम ग्रुप लागलाय. हा ग्रुप बघा कसा लिहिलाय, CH3CH CH3. हा कसा ग्रुप असणार आहे, जर त्याच्यामध्ये CH दिसतोय तर इट इज आयसोप्रोपाइल ग्रुप. नायट्रोजन वरती 2 आयसोप्रोपाइलचे ग्रुप लागलेत. सो हा 3 डिग्री आहे. N, N डाय आयसोप्रोपाइल
हे कोण आहे? ॲनिलीन. कारण बेन्झीन वरती नायट्रोजन लागणाऱ्यालाच आपण काय म्हणतो? NH2, ॲनिलीन. ॲनिलीनचा दोन्ही हायड्रोजन रिप्लेस केलेत आयसोप्रोपिल ग्रुपने. ॲनिलीन ॲज इट इज आहे, बट जे 2 हायड्रोजन होते ते रिप्लेस केलेत आयसोप्रोपिल ग्रुपने. सो आन्सर असणार आहे NN डाय आयसोप्रोपिल ॲनिलीन. ऑप्शन नंबर सी. Question number 44. Rate of physical adsorption decreases with. Rate of physical adsorption is inversely proportional to temperature. कारण मी टेम्परेचर जर वाढवलं, मॉलिक्युल्स बेधुंदपणे इकडे तिकडे पळायला लागतील आणि ऍडसॉर्ब होणार नाहीत सरफेसवरती. सो टेम्परेचर वाढवल्यानंतर रेट कमी येतो. इन्क्रीज इन टेम्परेचर, ऑप्शन नंबर ए. डिक्रीज इन टेम्परेचर, रॉंग. प्रेशर वाढवल्यानंतर मॉलिक्यूल इकडे प्रेशर द्या याच्यावरती, ऍडसॉर्ब व्हायला लागेल, सो रेट वाढेल. इन्क्रीज इन सरफेस एरिया, सरफेस एरिया मिळाला तरी सुद्धा हे ऍडसॉर्ब होतात. सो डिक्रीज करण्यासाठी टेम्परेचर वाढवावं लागेल. क्वेश्चन नंबर 45. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज increases डाउन द ग्रुप? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस डाउन द ग्रुप. बघा सरळ ऑप्शन्स वाचले. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी बिकम्स लेस निगेटिव्ह ॲज यू गो डाऊन द ग्रुप. ॲटॉमिक रेडियस, साईज वाढते, सो ॲटॉमिक रेडियस सुद्धा काय होणार आहे? इन्क्रीज. एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 46. विच ऑफ द फॉलोइंग इज इलास्टोमर? म्हणजे रबर कोण आहे? रबर कसा ओळखायला शिकवला? ब्यूट 1,3 डाईन कुठे आहे बघायचं. यात ब्यूट आहे का? नाही. याच्यामध्ये आहे का? नाहीये. याच्यामध्ये 6 आहे, त्यामुळे ब्यूटचा काही संबंधच नाही. इथे बघा 1 2 3 4 2 क्लोरो ब्यूट डाईन आहे हा. आता हा पॉलिमर करायला आहे, त्यामुळे ही बॉन्ड इकडे शिफ्ट झाली आहे, पण 4 कार्बन आहेत, सो ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 47. द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स. अमाइन्स मध्ये बेसिसिटी कशी ओळखायची? कोण कोण दिलंय? ऑप्शन नंबर लास्ट बघा, अमोनिया. आता नायट्रोजन वरती जी लोन पेर आहे तो इझिली देऊ शकत असेल तर तो मोर बेसिक म्हणायचं. आता बेन्झीनची रिंग, बेन्झीन वरती जेव्हा पण आपण नायट्रोजन ड्रॉ करतोय, नायट्रोजनची ही लोन पेर रेझोनन्सचा भाग घेते, त्यामुळे तिला डोनेशनची जी पॉवर आहे ती तिची कमी झाली. रॅदर दॅन गोइंग आउटसाइड अँड बिहेविंग ॲज अ बेस, ती आतमध्ये येते आणि रेझोनन्सचा भाग बनतीये. सो मग मला सांगा, ही गुड बेस असेल का? बिलकुल नाही. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स सगळ्यात कमी बेसिक असणार आहेत. ॲरोमॅटिक कुठे? इथे एक आहे, इथे एक आहे. इथे तर 2-2 बेन्झीनच्या रिंग आहेत, सो 2 टाइम्स रेझोनन्स होणार. बेसिसिटी अजून कमी. 3 मध्ये बेसिसिटी सगळ्यात कमी असणार आहे आणि मग 4 मध्ये. त्याच्यानंतर येईल आपला अमोनिया. का? कारण अमोनियाकडे कोण आहेत? हे हायड्रोजन ॲटम्स आहेत. बट तेच ऑप्शन नंबर 1 मध्ये बघा, CH3 2 वेळा लागलाय नायट्रोजन वरती. सो नायट्रोजन वरती लोन पेर आहे, ती डोनेट व्हायला पण तयार आहे, खाली रेझोनन्स नाहीये. पण मिथाइल ग्रुप हा डोनेटिंग ग्रुप आहे, अजून त्याला इलेक्ट्रॉन्स देतो, प्रोत्साहन देतो आणि म्हणतो जा बाबा बेस सारखं बिहेव कर. तेच अमोनियाच्या बाबतीत 3-3 हायड्रोजन आहेत, सो प्रोत्साहन कमी आहे. तो स्वतःहूनच काय ताकदीने जाईल तो जाईल, खालून धक्का देणारं कोण नाहीये. सो गुड बेस कोण झाला? प्रोत्साहनवाला, दॅट इज 1. अमोनियापेक्षा सुद्धा एक जास्त, आणि एक सगळ्यात जास्त असणार. 2 ला मागे ठेवा. एक सगळ्यात जास्त, कारण 2-2 मिथाइल ग्रुप आहेत, इथे एकच मिथाइल ग्रुप आहे. सो असा ऑप्शन कुठे आहे बघा, 3 4 5 2 1, ऑप्शन नंबर बी. समजलं का? मला 5 ऑप्शन्स दिलेत आणि मला बेसिसिटी काढायची आहे. सो पहिल्यांदा तर ॲरोमॅटिक अमाइन्स जे असतात ते रेझोनन्स मध्ये बिझी असतात आणि बेसिक नसतात. सो ॲरोमॅटिक सगळ्यात कमी असतात, मध्ये बरोबर असतो अमोनिया, आणि ॲलिफॅटिक अमाइन्स सगळ्यात जास्त असतात. सो मग आपली ट्रेंड तर फिक्स होती. हे 2 ॲरोमॅटिक आहेत, हे 2 ॲलिफॅटिक आहेत, आणि हा आहे अमोनिया. सो अमोनिया ऑप्शन मध्ये कुठे मध्ये बघायचा होता. एकच ऑप्शन आहे अमोनिया मध्ये असणारा. आता ॲरोमॅटिक काय जास्त बेसिक नाही आहेत ते. इथे 2 बेन्झीन आहे, हा तर सगळ्यात कमी येणार. इथे 1 बेन्झीन आहे, सो त्याच्यापेक्षा थोडा जास्त. सगळ्यात पुढे कोण येतात? ॲलिफॅटिक. 2 अल्काइल ग्रुप म्हणजे हा सगळ्यात जास्त असणार.
एक अल्काइल ग्रुप म्हणजे हा त्याच्यापेक्षा कमी. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 48. एनर्जी रिक्वायर्ड टू डिसोसिएट 4 ग्रॅम ऑफ गेशियस हायड्रोजन. 4 ग्रॅम गेशियस हायड्रोजनला डिसोसिएट करण्यासाठी लागणारी एनर्जी आहे 2 किलो कॅलरी. पण आपल्याला 2 ग्रॅमसाठी माहिती आहे ना किती आहे? 2 ग्रॅमसाठी काढायची आहे. बघा, द बॉन्ड एनर्जी ऑफ एच एच. एच एच म्हणजे काय? हा 1 ग्रॅम, हा 1 ग्रॅम. 2 ग्रॅमसाठी विचारली आहे. 4 ग्रॅमसाठी 208 आहे, तर 2 ग्रॅमसाठी किती असणार? 104 किलो कॅलरी. नो नीड टू थिंक. एक हायड्रोजनचं बॉन्ड ब्रेक करायचं आहे म्हणजे 2 ग्रॅम हायड्रोजन ब्रेक करायचं आहे. 4 ग्रॅमसाठी 208, तर 2 ग्रॅमसाठी 104 किलो कॅलरी. Question number 49. How many half-life does it take to complete reaction by 99.9%? याचं फिक्स आन्सर मी इतक्या वेळ सॉल्व्ह करून करून आता ते 10 पार्ट झालंय. क्वेश्चनचा अर्थ काय आहे? हाऊ मेनी हाफ लाईफ्स लागतात टू कम्प्लीट T99.9. सो तुम्हाला एखादी रिॲक्शन 99.9% कम्प्लीट करायला एक टाइम लागेल आणि तीच रिॲक्शन 50% कम्प्लीट व्हायला पण काहीतरी टाइम लागतो. या दोघांमधलं रिलेशन विचारले आपल्याला. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कसं काढायचंय. टाइम काढायचा फॉर्म्युला काय आहे? 2.303 अपॉन के फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इट इज लॉग ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन AT. व्हॉट इज T? 99.9 रिॲक्शन इतकी कंप्लीट झाली आहे. बघा, A गोज टू प्रोडक्ट. टाइम इक्वल्स टू 0ला याला आपण 100 मानू, तेव्हा प्रोडक्ट काहीच नसतो. पण टाइम इक्वल्स टू जेव्हा 50 होतं, अर्धी रिॲक्शन कंप्लीट होते, तेव्हा या 100 मधून 50 रिॲक्शन एलिमिनेट आणि इकडे 50 बनत असणार आहे. जेव्हा टाइम 50 म्हणजे टाइम 50 मिनिट्स नाही झालेलं. टाइम इक्वल्स टू 50 म्हणजे T50. अर्धी रिॲक्शन कंप्लीट झाली आहे. आणि जेव्हा टाइम 99.9 म्हणतो आपण, याचा अर्थ याच्यातून 99.9 रिॲक्टंट रिॲक्ट झालाय आणि 99.9 प्रॉडक्ट बनलाय. But what is AT in the equation? AT is remaining amount. What is AT? This is remaining amount. So remaining amount किती आहे इथे? 50 ला AT is 50 and T 99.9 ला AT is 0.1. मग आता इक्वेशन मध्ये पुट करा. 2.303 अपॉन के ला आहे तसं ठेवा. लॉग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 मांडलंय आणि AT किती आहे? 0.1. T50 ला कसं लिहिणार? 2.303 अपॉन के लॉग ऑफ इनिशियल इथे सुद्धा 100 आहे आणि T50 ला AT किती आहे? 50. मला तसंही दोघांचा रेशिओ घ्यायचा आहे आणि दोघांचा रेशिओ घेताना T99.50 अपॉन T50 इज इक्वल टू 2.303 बाय के ला 2.303 बाय के कॅन्सल. वरती उरला लॉग ऑफ 100 अपॉन 0.1 nothing but 1000. So log of 1000 upon log of 100 by 50. This is 2. काय येणार आहे आन्सर? log 1000 म्हणजे 10 raised to 3. खाली आहे log 2. log 2 चा आन्सर असतं 0.3010. 3 पुढे येईल. log 10 चा आन्सर आलं 1. 3 divided by 0.3010. Can I say this is nearly equal to 10? 3 upon 0.3. Answer is 10. सो एखादी रिॲक्शन 50% कंप्लीट व्हायला जे टाइम लागतं आणि एखादी रिॲक्शन 99.9% रिॲक्शन कंप्लीट व्हायला जे टाइम लागतं, ह्यांच्यामध्ये रेशिओ कितीचा आहे? 10चा आहे. 10 टाइम्स आहे ते. क्वेश्चन नंबर 50. अरेंज द फॉलोइंग मेटल आयन्स इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ 3D इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला 4 मेटल दिलेत. कॉपर, टिटॅनियम, Mn, Fe. तुम्हाला त्यांच्या नॉर्मल स्टेट्स माहिती पाहिजेत. कॉपर इज 3D10 4s1. टिटॅनियम 3D, सचिनने टीनाला 3D2 4s2. मँगनीज कुठल्या फिंगरवर येत आहे? सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे 5वं बोट 3D5 4s2. अँड आयर्न 3D, सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त 6 4s2. जर हे कळत नसेल कोणाला लाईन, तर आपण एक लाईन शिकवलेली. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त काळा, निळा की झेब्रा. सो
कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29, ॲनामॉलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, टिटॅनियमचा 22, मँगनीजचा 25 आणि याचा 26. सो ज्या फिंगरवरती येत आहे तेवढे D6 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 ला 2, 5 ला 5, 6 ला 6, 29 फक्त ॲनामॉलस आहे. पण मला त्यांनी कॉपर +2 सांगितलंय. कॉपर +2 म्हणजे काय होणार? 3D9. एक इलेक्ट्रॉन इकडून, एक इलेक्ट्रॉन इकडून गायब. टिटॅनियम +2 मध्ये कसं काढणार मी? 3D2. मँगनीज +2 मध्ये कसं होणार? हे दोन जाणार 3D5. अँड आयर्न +2 मध्ये किती असणार आहे? 4, 3D6. 4s2 गेला. सो कोणामध्ये जास्त आहेत इलेक्ट्रॉन? कॉपरमध्ये. असे दोन ऑप्शनच आहेत बघा. याला गलत को काटो, गलत को काटो. कॉपरमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यानंतर कोणामध्ये जास्त आहेत? आयर्नमध्ये. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. परत कोणामध्ये आहेत? मँगनीज. परत कोणामध्ये? टिटॅनियम. 9 ग्रेटर दॅन 6, ग्रेटर दॅन 5, ग्रेटर दॅन 2. These were another 50 questions की जे आपण प्रॅक्टिस केले इन अ व्हेरी प्रॉपर मॅनर. सो ज्यांनी टेस्ट दिली आहे त्यांनी कुठे चुका केलेत इव्हॅल्युएट करा. जे आत्ता खालू पेपर बघून टेस्ट देणार आहेत तर ते प्रॉपरली एका नोटबुकमध्ये सगळे क्वेश्चन्स तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्ही MHT ला अपियर करणार आहे या सगळ्या मॉक टेस्टच्या क्वेश्चन्सवरती एक नजर फिरवू शकाल. मीट यू इन नेक्स्ट मॉक टेस्ट. टिल देन, थँक यू सो मच.